आज निशा खूप खुश होती. त्याला कारणही तसंच होतं. तिचं लग्न ठरलं होतं. तिचं वय काही खूप नव्हतं, पण लग्नायोग्य नक्कीच होतं. तिला बघायला आलेला मुलगा सुयश, उत्तम देखणा, अगदी तिला शोभेल असा. त्यामुळे मॅडम जास्तच खुश. घरच्यांच्या पसंतीत सुद्धा सुयश होता. खास करून निशाच्या भावाच्या आणि तिला तेच हवे होते. आज निशाला अगदी आज मैं ऊपर असं काहीसं झालेलं. निशा अत्यंत बोलकी, मनमिळाऊ, सुस्वभावी, बोलकेपणाने तिने सर्वांना आपलेसे करून घेतलेले. याविरुद्ध सुयश शांत, मोजकेच बोलणारा. सर्वांच्या भेटीने यांच्या लग्नाची तारीख निघाली. ती तर काय हवेतच. मनात खूप प्लॅनिंग करून ठेवलेलं. आता आपण भेटू तेव्हा हे करायचं, ते करायचं, असे कपडे घालायचे वगैरे वगैरे. त्याच्या फोनची तर ती आतुरतेने वाट बघायची. पण खूप कमी वेळ असं व्हायचं तो तिला फोन करायचा. त्याचं ऑफिसनं शांत स्वभाव ह्यामुळे त्याला बोलायला आवडायचं नाही. निशा पण कधी स्वतःहून फोन करायची नाही. तिला मुळात ते आवडायचं नाही. ती म्हणायची तो कधी बिझी असेल, कधी काय कामात असेल माहीत नाही. त्याला वेळ मिळाला की येईल फोन. फोन नाही आला की हिरमुसून जायची. पण कोणाला दाखवायची नाही. सगळ्यांमध्ये खुश राहायची. जास्तीत जास्त वेळ भावासोबत न वडिलांसोबत घालवायची. आता त्यांचा साखरपुडा झाला. आता तर स्वारी एकदम खुश. हा मात्र तेवढ्यापुरतंच बोलायचा. हिच्या मनात कधी कधी नको नको ते विचार यायचे. ह्याला आपण आवडलो नसेल का? ह्याच्या मनात दुसरी कोणी असेल का? पण सगळे विचार ठेवायची बाजूला आणि लागायची कामाला. कधी कधी विचारायची त्याला, तू असं का वागतोस? का बोलत नाहीस? तुला लग्न नाही करायचं का? सर्व प्रश्नांवर ह्याचं एकच उत्तर, थोडा वेळ जाऊ दे. लग्न झालं की होईल नीट. मला फोनवर बोलण्यापेक्षा सोबत राहायला जास्त आवडते. 4 महिन्यात फक्त 1-2 वेळा त्यांची भेट झाली असेल. ती सुद्धा घरचे सोबत असताना. एकदाच फक्त ती दोघेच भेटलेले. त्या दिवशी तर तिला काय करू न काय नको असे झालेले. तो पण खुश होता. तिला मस्त खरेदी करून दिली. सगळं त्या दिवशी तिच्याच आवडीचं. तिला पण ते आवडत होतं. हळूहळू लग्नाची तारीख जवळ येत होती. ती मनातून कासावीस होत होती. एकीकडे नवीन घर मिळणार, नवा संसार सुरू होणार ह्याचा आनंद, तर दुसरीकडे प्रत्येक मुलीच्या मनात असलेली आई-वडिलांना सोडून जाण्याची घालमेल, खास करून भावाला. तिच्या भावात खूप जीव, न वहिनीमध्येही सुद्धा तेवढाच. दोघी बहिणीप्रमाणे राहायच्या. लग्नाचा दिवस उजाडला. आज त्यांचे लग्न. दोघे पण एकमेकांना शोभेल असे दिसत होते. झालं लग्न. सासरी जाताना तर तिच्याकडे बघवत नव्हते. बोलक्या स्वभावामुळे सगळ्यांची लाडकी होती ती. मामा, मावशी, आत्या, अगदी सगळेच रडले. पण तिला तिच्या दादांशिवाय कोणीच दिसत नव्हते. आईकडे तर ती बघूच शकत नव्हती. आईला बघितलं असतं तर तिचा पाय निघालाच नसता. त्याला कारणही तसं होतं. तिच्या मनात विचारांचं सत्र सुरू होतं. हा माझ्याशी नीट वागेल ना? आमचा संसार चांगला होईल ना? कसं असेल सगळं? सासूबद्दल तर जरा पण शंका नव्हती तिच्या मनात. तिला सासू आधीच खूप आवडलेली. अगदी तिची दुसरी आईच जणू. अचानक ती संध्याकाळ उजाडली ज्याचा तिने विचार नव्हता केला. हा दिवस एवढ्या लवकर येईल आपल्या आयुष्यात असं वाटलंच नव्हतं. काहीतरी कारण काढून सुयश तिला गच्चीत घेऊन गेला. घरात सगळेच होते, पण ती सुद्धा गेली. अगदी लाजत होती. तो तिला अनपेक्षितपणे म्हणाला, मला तू आवडायला लागलेस. मला नाही वाटत मी तुझ्याशिवाय राहू शकेन. तिला हे अपेक्षितच नव्हतं की सगळं एवढ्या लवकर होईल. म्हणून खूप खुश झाली. ती अगदी पुन्हा आज मैं ऊपर अशीच परिस्थितीत होती. मनातच म्हणाली, हीच
आहे अरेंज मॅरेजची गंमत. कशी वाटली तुम्हाला ही कथा? नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी स्टोरीज हाऊसला सबस्क्राईब करा. धन्यवाद.